पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपण त्याच्या प्रेझेन्सची इच्छा बाळगायला हवी. PRESENC प्रेझेंट नाही, PRESENTS नाही. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. आता हे सगळं काय आहे तर सर्वप्रथम मेंढपाळाच्या दृष्टिकोनातून तो मेज म्हणजे त्या पर्वतावरची एक अशी थोडीशी उंच अशी सपाट जागा जिथे पोहोचणं अवघड असतं, पण तिथलं गवत मात्र अतिशय उत्तम असतं. कधीकधी परमेश्वर आपल्याला एखाद्या अशा कठीण जागेची वाट दाखवतो, कारण एकदा तिथे पोहोचल्यावर ते आपल्यासाठी सर्वोत्तम असं असतं. आणि मेंढपाळ आधीच जाऊन त्या ठिकाणी गरजू गोष्टी आहेत की नाही, मेंढरांच्या फायद्याच्या गोष्टी आहेत की नाही याची खात्री करतो आणि गवत आणि इतर काही उत्तम झुडपं शोधतो आणि तो विषारी झाडांचीही चाचणी करतो, कारण त्याला माहीत असतं. आणि मला हे खूप आवडतं, अशी काही फुलं असतात जी खूप सुंदर दिसतात पण घातक असतात. बघा, असंही काही त्याला माहीत असतं की मेंढरं चांगलं दिसणारं खायला पळणारच आहेत. म्हणजे जर ते चांगलं असेल तर चांगलं आहे, पण चांगल्या दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी चांगल्या नसतात. आमीन. तुमच्याशी चांगलं बोलणाऱ्या, तुमचं कौतुक करणाऱ्या सगळ्याच लोकांच्या मनात चांगलंच असेल तुमच्याविषयी असं होत नाही. आणि कित्येक लोक तुमचा फायदा घेऊ पाहतात, गैरवर्तन आणि गैरफायदा घेतात. म्हणून मेंढपाळाला माहीत असतं की काही सुंदर गोष्टी घातक असू शकतात आणि तुम्हाला त्या हानी पोहोचवतील, आणि म्हणून तुम्हाला उत्तम वाटणाऱ्या गोष्टी तो तुमच्यापासून दूर करतो. आणि हे सगळं काय आहे सांगा? आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा. पण तो सैतान. एक गोष्ट सांगू, सैतान जिवंत आहे आणि या धरेवर तो तुमच्या विरोधात येणारच आहे. पण जर तुम्ही स्वतःला खरोखर देवाच्या हाती सोपवाल, त्याच्यावर पूर्ण मनाने प्रेम कराल, तर परमेश्वर ही खात्री करेल की नरकातला कुठलाच सैतान तुमचं नुकसान करू शकणार नाही कधीही. आता बघा, मला विश्वास आहे की परमेश्वर सतत मेज तयार ठेवतो. त्याला वाटतं आपण तिथे येऊन खायला हवं. पण पुष्कळदा देव जे देऊ इच्छितो ते कसं स्वीकारावं हे आपल्याला माहीत नसतं, कारण आपण स्वतःला देवाच्या दृष्टिकोनातून पाहतच नाही. आणि म्हणूनच आपण दुसरं शमूवेलाच्या 9व्या अध्यायाकडे जाणार आहोत. आणि देववचनातून हा एक मोठा धडा आहे असं मला वाटतं. एक सांगू का, परमेश्वराच्या हिशोबात देव जे तुमच्यासाठी करतो त्यासाठी तुम्ही पात्र असायलाच हवं असं नाही. तुम्ही इतकाच विश्वास ठेवावा की तो चांगला आहे. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? तुम्हाला स्वतःबद्दल नक्की काय वाटतं? उत्तम बातमी ही की आपणा सगळ्यांमध्येच दोष आहे. आपण चुका करतो, आपल्यात अशक्तपणा आहे, आपलं अपयश असतं, पण परमेश्वर तरीही आपल्यावर प्रेम करतो. देवाच्या वचनात सापडणारी सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा संकटात असता आणि तुम्ही आध्यात्मिकतेचं अतिउत्तम उदाहरण जरी नसलात तरीही तुम्ही देवाकडे जाऊ शकता, तो तरीही तुम्हाला मदत करेल. याचा अर्थ असा नाही की तो आपल्या समस्येचं काही करणार नाही, पण तो असं म्हणत नाही मी तुला मदत करणार नाही कारण तू अमुक केलंस, मी तुला मदत करणार नाही कारण तू तमुक केलं होतंस. तुम्ही आयुष्यात काहीही चूक केली असली तरीही तुम्ही आज जर अशा टप्प्यावर असाल की तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची असेल आणि तुम्ही म्हणत असाल की योग्य ते करायला आम्हाला शिकायचंय, तर तुम्ही देवाकडून काहीही मागण्यासाठी कधीही संकोच करता कामा नये. देवाचा चांगुलपणा मिळवण्यासाठी तुम्ही त्याच्या योग्य असणं गरजेचं नाही. परमेश्वरा, माझ्या कल्पनेपलीकडे मी तुला मला आशीर्वादित करण्याची आणि माझी भरभराट करण्याची विनंती करते. आणि बघा, त्याच्या पुढे तुम्ही सैतानाकडून ऐकाल पण तू त्याच्या लायक नाहीस. आणि तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही म्हणाल, हो, हीच तर शुभवर्तमानाची सुवार्ता आहे. मी त्याच्या योग्य नाही, पण येशू त्याच्या योग्य आहे आणि मला ते मिळतं कारण मी त्याच्या नावाने परमेश्वराकडे येतो, यासाठी नाही की मी माझ्याच नावाने जातो.
हे अगदी असं आहे की ते इतकं चांगलं आहे की खरं वाटतच नाही. देवाच्या वचनातलं हे सर्वोत्तम साम्य आहे. 2 शमूएल अध्याय 9 पहिलं वचन. योनाथानाकरता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय अशी चौकशी दाविदाने केली. आता हे असं नाही, हे असंच असेल जणू परमेश्वर म्हणतोय की येशूसाठी कोण असा ख्रिस्ताच्या मंडळी त्याच्याकरता मी चांगुलपणा दाखवू शकतो. योनाथनचं आणि दाविदाचं एक कराराचं नातं होतं, जसं आपलं आणि परमेश्वराचं कराराचं नातं आहे. आणि कराराचं नातं हे त्यांच्यासाठी फार मोलाचं होतं, आजकालच्या आपल्या समजुतीपेक्षा कितीतरी अधिक. पण जेव्हा तुम्ही कोणासोबत कराराच्या नात्यात असता, तुमचं सर्वस्व त्यांच्यासाठी उपलब्ध असतं, त्यांचं सर्वस्व तुमच्यासाठी उपलब्ध असतं. आणि ते केवळ तुमच्यापर्यंतच मर्यादित नसतं, तर ते तुमच्या मुलांपर्यंत, तुमच्या नातवंडांपर्यंतही पोहोचतं. आता बघा, योनाथन मरण पावलाय, पण दावीद जिवंत आहे आणि तो राजा आहे. शौल मरण पावलाय आणि तो कुणासाठी तरी काहीतरी करू इच्छित होता, जो त्याच्या कराराच्या मैत्रीच्या योनाथनच्या वंशातला होता. आता आज तुम्ही जर एक संत असाल आणि ऐकत असाल तर तुम्हाला काहीतरी प्राप्त होणार आहे. शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता. त्यास दाविदाकडे बोलावून आणले. राजाने त्यास विचारले, तू सीबा आहेस काय? त्याने म्हटले, मीच तो आपला दास. राजाने त्याला विचारले, ज्यावर देवप्रित्यर्थ मी दया करावी असा कोण शौलाच्या घराण्यात अजून आहे काय? आणि तो म्हणतो, होय योनाथन. आता 3रं वचन पहा. होय, योनाथनाचा एक पुत्र अजून आहे, तो पायाने लंगडा आहे. आता याचा अर्थ असा होतो की हा इकडे असा मनुष्य आहे ज्यात सर्व अयोग्य अशा गोष्टी भरल्या आहेत. तुम्हाला मदत करावीशी वाटेल अशी व्यक्ती नाही, तो कुठल्याही मदतीच्या लायकीचा नाही. त्याच्या आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत. आणि राजाने विचारले, तो कुठे? त्याने उत्तर दिले, तो लोदबार इथे माखीर बिन अम्मिएल याच्या घरी असतो. आणि वचन 5, आणि तेव्हा राजाने त्याला बोलावून आणले. आणि 7व्या वचनात मला हे आवडतं. दावीद त्याला म्हणाला, भिवू नको, तुझा बाप योनाथन याकरता मी तुझ्यावर अवश्य दया करीन. एक सांगू, परमेश्वर तुम्हाला म्हणू इच्छितोय, घाबरू नका. तुम्ही पूर्वी केलेल्या चुकीच्या भीतीत जगू नका. अगदी आज सकाळीही ती केली असेल तरीही येशूसाठी मी तुमच्यावर दया करीन. तू लायक आहेस म्हणून मी चांगला वागणार नाही, तर येशूने तुझ्या वतीने जे केलं त्यासाठी. कारण ख्रिस्तात असण्याचा हाच एक अर्थ असतो. आमेन. कुणीतरी आता सुखी व्हायलाच हवं. आणि दाविदाने म्हटले, भिवू नको, तुझा बाप योनाथन याकरता मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन. आणि आता हे पहा, तू नित्या माझ्या पंक्तीस भोजन करावे. माझ्या पंक्तीस. आता खा म्हणजे ग्रहण करणं. आणि खरं तर आत्तापासून अध्यायाच्या शेवटपर्यंत 1, 2, 3, 4दा तो म्हणतो, माझ्या पंक्तीस भोजन करावे, माझ्या पंक्तीस भोजन करावे, माझ्या पंक्तीस भोजन करावे, माझ्या पंक्तीस भोजन करावे, जरी तू दोन्ही पायाने लंगडा असलास तरीही. आणि हे म्हणजे माझ्यासाठी याने एक अद्भुत अशी गोष्ट अनेक वर्षांपूर्वी केली, जेव्हा मला याचं प्रकटीकरण झालं. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी अयोग्य झाल्या. जरी मी आता देवाची सेवा करणारी ख्रिस्ती होते, मी येशूने माझ्यासाठी काय योग्य केलं यापेक्षा मी केलेल्या अयोग्य गोष्टींवरच अधिक लक्ष देत होते. माझं लक्ष परमेश्वरावर अधिक असण्यापेक्षा पापाकडे अधिक होतं. मी म्हटलं, माझं लक्ष परमेश्वरावर अधिक असण्यापेक्षा पापाकडे अधिक होतं. कुणाला हे समजतंय का? तुमच्या चुकांवर लक्ष केंद्रित करू नका, तर त्या कबूल करा, परमेश्वराकडे त्यासाठी क्षमा मागा आणि पुढे जात राहा. तुमची नजर त्याच्यावर ठेवा आणि प्रार्थनेत खंबीर राहा. पुढे व्हा. परमेश्वराला तुम्हाला जे हवं, ज्याची गरज आहे ते सगळं मागा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा न भीता हे सगळं करा. तुम्ही त्या योग्य आहात म्हणून नव्हे, तर तुम्ही परमेश्वराचं मूल आहात म्हणून. आणि येशूच्या नावाने तुम्ही या. मी एका बाईला कधी विसरणार नाही, जिला मी एका दुकानात भेटले. ती एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये काम करत होती आणि ती अनेक वर्षापासून ख्रिस्ती होती. पण ती अशा एका पंथाची भाग होती ज्यामध्ये फारसं कधी परमेश्वराच्या उदारतेबद्दल तिला शिकवलं गेलं नव्हतं. आणि मी तिला तिच्या कामाच्या स्वरूपाविषयी मी विचारत होते. आणि तिला कमिशन स्वरूपात पैसे मिळायचे, तिला पगार मिळायचा. आणि ती म्हणाली की खरं तर आम्हाला पगार मिळतो, पण तरी आम्हाला एक कोटा पूर्ण करावा लागतो. आणि जर
तसं झालं नाही तर आम्ही आमची नोकरी गमावू शकतो. आणि ती ती म्हणाली की या महिन्यात मला काही जास्त गिराईक मिळालेले नाहीत आणि आम्ही असंच बोलत होतो आणि मला कळलं ती ख्रिस्ती होती. मी म्हटलं, मग तू देवाकडे प्रार्थना करून विनंती का करत नाही की त्याने तुझ्या भागात लोकांना पाठवावं? आणि तिने माझ्याकडे असं पाहिलं की जणू काही मला 3 डोकी आहेत. म्हणजे ही एक अशी बाई होती जी तिच्या आयुष्याची 30 वर्ष चर्चला जात होती. तिला माहीत नव्हतं की तिने परमेश्वराकडे ही कृपा मागावी, त्याने तिच्याकडे लोक आणि क्लायंट्स पाठवावेत, आणि ती माझ्याकडे पाहत होती. तिने विचारलं की पण पण असं असं मागून घेतलेलं चालतं का? मी म्हटलं, हो नक्कीच. बघा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो, पण आज माझं नीट ऐका, तुमच्याकडे नाही कारण तुम्ही मागत नाही. तुम्ही जर देवाला काही मागितलंच नाही तर तुम्हाला काही मिळणारच नाही कधी. आणि मी तर म्हणेन की देवाला नेहमी थोडं अधिकच मागा, म्हणजे त्यातला अर्ध जरी मिळालं तरी तुम्हाला खूप काही मिळतं. तुम्ही मागितलं म्हणून परमेश्वर तुमच्यावर चिडत नाही. फार फार तर काय होईल, तुम्हाला ते मिळणार नाही एवढंच. म्हणून घाबरणं बंद करा. आता हे बघा, वचन 8, तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी. असा आपला दास कोण आहे? असा आपला दास कोण आहे? आता एक समस्या होती. मला तुम्हाला पुन्हा विचारावं लागणार आहे, तुम्ही स्वतःकडे कसे पाहता? इतर लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं हे नाही, तर तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं हे महत्वाचं आहे. परमेश्वर त्याच्या वचनात जसं म्हणतो तसे तुम्ही स्वतःकडे पाहता का? तुम्ही अजूनही सैतानाचं खोटं नाटं ऐकताय का सांगा? तुम्ही शांतपणे एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं की देव जे तुम्हाला देतो त्याच्या लायक बनून तुम्ही ते कमवायला हवं, पण त्याची दया ही दररोज नवी असते. आमेन. आणि तो जर रोज नवीन दया बनवत असेल तर आपण कालची सगळी संपवायला हवी आणि उद्यासाठी तयार असावं. आणि 10व्या वचनात म्हटलंय, आणि तू माझ्या पंक्तीस नित्य भोजन करशील. आणि वचन 11 म्हणतं, आणि तू माझ्या पंक्तीस नित्य भोजन करशील. वचन 13 म्हणतं, चला 13वं वचन वाचूया, आपण एकत्र पाहू. मफीबोशेत यरुशलेमात राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करत असे. तो दोन्ही पायांनी लंगडा होता. मला हे फार आवडतं. जरी त्याच्या जीवनात अशक्तपणा आणि अपयश होतं, त्याने राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करणं थांबवलं नाही, कारण आपल्याला तसं करता यावं म्हणून येशूने आपल्यासाठी किंमत मोजली. आमेन. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. आणि मला हा भाग फार आवडतो. एक सांगू, कोणाचा नाश करता येईल हे पाहण्याकरता सैतान डरकाई मारणाऱ्या सिंहासारखा येतो. पण माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावं, तुम्ही अडचणीत असलात तरीही जीवनाचा आनंद लुटा. मला नाही म्हटलं तुम्ही ते ऐकलं. तुम्ही अडचणीत असलात तरीही जीवनाचा आनंद लुटण्यात काहीही गैर नाही. आणि एक सांगू का, खरं सांगायचं तर याच विधानासाठी परमेश्वराने तुमच्यापैकी काहींना आज इथे आणलं असेल. तुम्ही बघा, तुम्ही सुखी असलात ना की सैतान चवताळतो. त्याला ते सहनच होत नाही. जेव्हा आपण आनंदी असतो, आनंद म्हणजे सामर्थ्य. कित्येक लोकांना वाटतं की जर ते अडचणीत असतील तर अशावेळी त्यांनी जीवनाचा आनंद लुटता कामा नये. पण तो आपल्या शत्रूच्या देखत आपल्यासमोर ताट वाढत असतो. आपल्या समस्या असल्या तरीही आपण राजाच्या मेजाकडे जाऊन उत्तम भोजन करत त्याचा आनंद लुटू शकतो. चला, आता तुम्हाला हे समजलं पाहिजे. तुम्ही माझ्या सोबत आहात. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. वाव. उन्हाळा मेंढरांसाठी तो काळ असतो जेव्हा परजीवी त्यांच्यावर हल्ला करतात. आणि हे ऐकायला फार बरं वाटत नाही, पण पुस्तकात हेच म्हटलंय की नाकातले जीव विशेषतः फार त्रास देणारे असतात आणि घातक सुद्धा. ते या प्रयत्नात असतात की त्यांना मेंढरांच्या नाकात अंडी देता येतील, जिथे ते बारीक बारीक किडे बनून मेंढरांच्या नाकाद्वारे त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचतात. आणि
ते तिथे मांसात रुततात आणि अतिशय त्रासदायकपणे तीव्र अशी जळजळणारी वेदना निर्माण करतात. आता तुम्ही विचार करता, ठीक आहे जॉयस, आता हा काय प्रकार आहे ते सांग. ठीक आहे, तर आता ऐका, सैतानही आपल्या डोक्यातून आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वाट शोधू पाहतो आणि तो सुद्धा ती घाणेरडी अंडी घालू पाहतो, जी पुढे जाऊन आपल्या मनातले छोटे छोटे किडे बनतात, जिथे ते आपलं आयुष्य दूषित करतात आणि त्यात चाललेल्या सगळ्या गोष्टींवर ते ताबा मिळवू इच्छितात, जेणेकरून ते हळूहळू आपला सर्वनाश ओढवतील. कारण मला ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने काहीही देऊ, जर माझा त्याच्यावर विश्वास नसेल तर ते मला मिळणार नाही. तुझ्यासोबत तुझ्या विश्वासाप्रमाणे होवो. मी आज उत्तम बातमीसाठी विश्वास ठेवते. मला विश्वास आहे. मी रोज म्हणते, देवा, मी सुवार्तेची अपेक्षा करते. बघा, मला तुमचं माहीत नाही, पण मला प्रोत्साहनाची गरज असते. एक सांगू, मी कष्ट करते. म्हणजे मी आज घरी जाईन, थकलेली असेन, देव पुन्हा बेसबॉलचा खेळ बघत बसेल, तो माझ्याशी बोलणारही नाही. आमेन. नाही, म्हणजे त्यात गैर काहीच नाही, त्याला ते करता येतं, याचा मला आनंद आहे. पण काही चांगल्या बातमीची गरज असते. आणि मी हे शिकले की लोक माझ्या अपेक्षेप्रमाणे देत नसल्याने मी त्यांच्यावर चिडता कामा नये. मी देवाकडे जाते, मला हवं ते त्याच्याकडे मागून त्याला त्याची सोय करू देते. पण आता हे बघा, तुम्ही जर कशाचीच अपेक्षा केली नाही तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि तुम्ही अपेक्षा करणारच नाही जर तुम्हाला वाटत राहिलं की तुम्ही त्याच्या योग्य नाहीत किंवा योग्य असायला हवं. मी असं म्हणत नाही आपण आपलं भिकार आणि भयंकर असं जीवन जगत राहावं आणि देवाने त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव आपल्यावर करत राहावा. मी देवावर प्रेम करणाऱ्या लोकांविषयी बोलते, जे चुका करतात आणि तुम्हाला तुमच्या चुकांबद्दल वाईट वाटतं आणि तुम्ही खरोखर नीती मार्गावर आहात. तुम्ही रोज चमकत जाताय, पण तरीही तुम्ही नेहमीच असायला हवं अशा ठिकाणी पोहोचलेले नसता. मी काल म्हटलं तसं देवाचे आभार माना की तुम्ही पूर्वी होता तिथे नाही, मी पूर्वी होते तिथे मी नाही, पण मी मध्येच कुठेतरी आहे. माझं मन देवावर भाव ठेवत राहणारच आहे. बस झालं, स्वतःवर चिडणं बंद करा. तुम्ही नेहमीच आणि सगळं योग्य पद्धतीने करू शकत नाही म्हणून स्वतःवर चिडचिड करता ती बंद करा. हो, अगदी खरंय. सैतानाला आपलं मन ग्रासून टाकायला आवडतं. मला खात्री आहे की केवळ या जागी या सभागृहात बसलेलेच नव्हे, तर जगभरातले हे टीव्हीवरून मला पाहणारे सुद्धा, ज्यांनी अनेक असत्यावर विश्वास ठेवलेला असतो. कुणास ठाऊक सैतानाने तुम्हाला वर्षानुवर्ष किती असत्य सांगितलं असेल, ज्यावर तुम्ही सत्य समजून विश्वास ठेवला, आणि ते समजण्याचा एक मार्ग म्हणजे वचन काय म्हणतं ते शोधणं. आणि बघा, यातली उत्तम बाब अशी की हे प्रेमकथा वाचण्यासारखं नाहीये. जरी हा एक प्रकारचा प्रेमग्रंथच असला तरी याच्यात सामर्थ्य आहे. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की तुम्ही निरुपयोगी आहात, तेव्हा तुम्ही पुष्कळदा वाचाल की तुम्हाला देवासोबत योग्य करण्यात आलंय. तुमच्यात केवळ अयोग्यपणाच नाही, तर देवाने तुम्हाला योग्यता सुद्धा दिली आहे. आणि तुम्ही ते 1000 वेळा वाचलं तरी चालेल, पण हळूहळू ते वचन तुमच्या मनाचं नवीकरण करेल आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागाल. तेव्हाच त्या तयार केलेल्या पंक्तीत तुम्ही जाऊन खाऊ शकाल. आमेन. या संदेशातली एक आवृत्ती मी कित्येक वर्ष प्रचार करते. कुणास ठाऊक, बहुधा 25 वर्षांपूर्वी माझ्या मुलांनी हा प्रचार ऐकला, जिथे मी पंक्तीत बसून खाण्याविषयी बोलले की आपण कधी बसावं आणि अधिकाची मागणी करावी. आपण मेजाखाली रांगतो आणि भिकारी आणि दासांसारखे वागतो आणि त्या मेजाखाली पडलेल्या तुकड्यांना खाण्याची मंजुरी देतो. आणि मग उपकार स्तुतीच्या दिवशी इतर परिवारांप्रमाणेच आपण खूप कष्ट करून छानपैकी मेजवानी तयार करतो. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करतो, अगदी आपल्या आवडीचे सगळे. मी या सगळ्या गोष्टी मेजावर आणल्या, अगदी त्या मेंढपाळासारख्या जो ती भूमी शोधतो आणि सगळं तयार ठेवण्याची खात्री करण्यासाठी कष्ट करतो की सगळं चांगलं असावं. तर ते सगळे टीव्ही बघत होते आणि विविध गोष्टी करत होते. मी इथे मेज तयार केला, डायनिंग रूममधनं हाक मारली. मी म्हटलं, चला जेवायची वेळ झालीये, चला जेवूया. आणि
माझी मुलं बाहेर आली आणि टेबलच्या खाली रांगायला लागली आणि म्हणाली की आई, आम्ही या जेवणाच्या लायक नाही आहोत, आम्ही फार वाईट आहोत, आम्ही मेजावर बसूच शकत नाही आई, खरंच आम्ही वाईट आहोत, तू एक काम कर, आमच्यासाठी काही तुकडे खाली फेक आणि आम्ही इथेच बसून ते खातो. बघा, माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट ही होती की जरी मला माहीत होतं की ते काय करतायत, मला त्याची लाज वाटली आणि मला वाटलं की तिथे जमिनीवरून उठा आणि इथे वर येऊन बसा तुम्ही. मी कष्ट करून हे जेवण बनवलंय, तुम्ही इथे या आणि हे जेवा तुम्ही. आणि एक सांगू का, परमेश्वर तुम्हाला आज तेच सांगू इच्छितोय. बघा, मेजाखाली रांगत छोट्या छोट्या तुकड्यांवर संतुष्ट राहणं बंद करा तुम्ही. आणि जर परमेश्वर म्हणतोय मेज तयार आहे, तर उठा आणि त्या मेजावर बसून खा आणि जे मिळालं ते आवडलं तर लाज मानू नका, उलट म्हणा आणखी मिळेल. उत्तम बातमी, उत्तम बातमी. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. मला वाटतं की हे प्रतिनिधित्व, बायबलमध्ये तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतिनिधित्व करतं आणि म्हणून मला विश्वास आहे की तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. म्हणजेच तू माझं आयुष्य पवित्र आत्म्याच्या सानिध्याने अभिषिक्त करतोस. अभ्यंगाविषयी तुम्हाला काय माहितीये माहीत नाही मला, पण त्याचा अर्थ सर्वत्र लावणे किंवा पसरवणे असा होतो. आणि म्हणून चक्क देवाचं मूल म्हणून तुम्हाला जर देवाच्या सानिध्यात कसं चालावं हे माहीत असेल, तर तुम्हाला तुमच्यावर पवित्र आत्म्याचं सानिध्य लावलं गेलंय आणि म्हणून तुमच्यात काहीतरी वेगळं असतं जे जगातल्या इतर लोकांकडे नसतं. आणि बघा, त्या अभिषेकाने तुम्ही ताजेतवाने होता. आणि म्हणजे मला संगीत आणि अभिषिक्त संगीतातला फरक माहितीये, मला बोलण्यातला आणि अभिषिक्त बोलण्यातला फरक माहितीये. आपला अभिषेक कसा ओळखावा हे शिकायला हवं, कारण अभिषेकामुळेच एखाद्या व्यक्तीवर परमेश्वराचं सानिध्य असतं किंवा ते जे बोलतात त्याने आपल्या जीवनातल्या अनेक बेड्या तोडल्या जात असतात आणि म्हणूनच ते शिका. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. दाविदाला त्याच्या आयुष्यातले देवाच्या सानिध्याचे महत्त्व माहीत होते आणि ही त्या मेंढपाळ दाविदाची सगळ्यात महान अशी गोष्ट होती. स्तोत्रसंहिता 27:4 माझ्यासाठी जीवन परिवर्तित करणारं होतं ते. तो म्हणतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. आणि परमेश्वर मला हे शिकवू लागला. म्हणजे अशी एकही गोष्ट नव्हती जी मला हवी होती माझ्याकडे. माझ्या मते सुखी ख्रिस्ती होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची एक मोठी यादी होती. आणि जेव्हा मी असं म्हणायला लागले की देवा, या सगळ्या गोष्टींपेक्षा मला तुझी गरज आहे, आपण प्रभूच्या हातापेक्षा त्याच्या चेहऱ्याचा शोध घेणं शिकायला हवं. आपण त्याच्या प्रेझेन्सची अपेक्षा करायला हवी. PRESENCE त्याचे प्रेझेंट्स नाही, PRESENTS नाही. पटतंय का? मी सांगते, माझी छोटी कुत्री आहे, ती माझ्यासोबत वावरली तर तिला सगळंच मिळतं आणि ती माझ्या मागे फिरत राहते, माझ्या पायाशी बसते, तिचे छोटेसे पाय वर करते, माझ्या मांडीवर येऊ इच्छिते. एके रात्री ती माझ्या मांडीवरची देवच्या मांडीवर जाऊन बसली आणि मी म्हटलं की अगं, हे बरं नाही, तुला माझ्यामुळेच घर मिळालंय. तुला हे घर का मिळालं? तर तू मला हवी होतीस म्हणून. मी एक मुद्दा मांडू पाहते की तुम्ही जर देवाच्या चेहऱ्याचा शोध केलात तर त्याचे हात नेहमीच खुले असतील. पण जर तुम्ही त्याच्या हाताचा शोध घेतलात तर त्याचा बहुधा अपमान होईल. म्हणजेच परमेश्वराकडे केवळ काहीतरी हवं असेल तेव्हाच जाऊ नका, तर त्याच्याकडे जा. मला तुझ्या अभिषेकाची गरज आहे, मला तुझं सानिध्य हवंय, माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक कर. बघा, आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवं की परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ आहे. आणि एक सांगू, जरी तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील ज्या फारशा चांगल्या झाल्या नसतील, परमेश्वर तरीही चांगलाच असतो.
कारण तो जो आहे त्याचा तुम्ही शोध घ्यावा आणि तितकंच नव्हे तर तो तुमच्यासाठी जे करू शकतो त्यासाठी, जसं मी म्हणते, त्याच्या मुखाचा शोध घ्या, हाताचा नाही. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.